महाराष्ट्रात शुक्रवार शनिवार 2 दिवस गारपीट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज। सोमवारपासून थंडी। दिनांक 27 ते 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। दिनांक 27 डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यासह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागांमध्ये होईल। शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल, ज्यात बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे। या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे। दिनांक 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल। यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे। या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे। पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावं असं आवाहन करण्यात येत आहे। प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस, गारपीट आणि वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवावं। वादळ आल्यास झाडाखाली, मोकळ्या जागेत, टिनाच्या शेडखाली, वीज प्रवाह असलेल्या तारांखालील किंवा विद्युत रोहित्रानजीक आसरा घेऊ नये असं आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।